Hello friends, you are watching Mathematics channel number collage. Maxima minima वरचा प्रश्न सोडूया. फंक्शन f 0 to infinity हे सेट ऑफ रियल नंबर वर डिफाइन केले. fx फंक्शन दिले √x ln x minus x plus 1. आपल्याला शोधायचं आहे a b c d पैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे. a मध्ये f चे डेरिव्हेटिव्ह हे 0 to 1 मध्ये डिक्रीजिंग आहे. b मध्ये फंक्शन f ला लोकल मॅक्सिमा आहे a या पॉइंटला. इंटरवल 0 to इन्फिनिटी मध्ये फंक्शन f ला लोकल मिनिमा आहे दुसऱ्या एका पॉइंट b ला 0 आणि इन्फिनिटी मध्ये. आणि ऑप्शन डी आहे फंक्शन f has neither a point of local maxima nor a point of local minima in the interval 0 to infinity. फंक्शन दिले √x ln x minus x plus 1. डिफरन्शिएट करूया. f dash x होईल √x into 1 by x plus ln x into 1 by 2 √x minus 1. एक √x कॅन्सल होईल 1 by √x plus ln x upon 2 √x minus 1. 2 plus ln x upon 2 √x minus 1. ह्या f dash x ला 1 म्हणूया. डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहूया. f dash x equals half x power minus half ln x plus x power minus half minus 1. f डबल डॅश काढूया. half into x power minus half into 1 by x plus ln x into minus half x power minus 3 by 2 plus minus half x power minus 3 by 2 half into 1 upon x power 3 by 2 minus half ln x upon x power 3 by 2 minus 1 upon 2 x power 3 by 2. f double dash x होईल हे 1 upon 2 x power 3 by 2 minus 1 upon 2 x power 3 by 2 कॅन्सल होईल आणि f double dash x मिळेल minus ln x upon 4 x power 3 by 2. आता स्टेटमेंट a चेक करूया. जेव्हा x belongs to open interval 0 to 1 आपल्याला माहित आहे ln x निगेटिव्ह असते. याचाच अर्थ जे f डबल डॅश x इथं मिळालंय ते असेल मायनस ऑफ मायनस ln x अपॉन 4x पॉवर 3 by 2 जे पॉझिटिव्ह असेल. आणि f डबल डॅश x पॉझिटिव्ह आहे याचाच अर्थ f डॅश x हे इन्क्रीजिंग आहे ओपन इंटरवल 0 to 1 मध्ये. पण इथं तर डिक्रीजिंग म्हटलंय त्यामुळं स्टेटमेंट a फॉल्स आहे. आता ऑप्शन बी आणि सी चा विचार करूया. ॲट x इक्वल्स 1 f डबल डॅश 1 होईल मायनस ln 1 अपॉन 4 म्हणजेच 0. पुढं इफ x इज लेस दॅन 1 इंटरवल 0 आणि 1 मध्ये ln इंटरवल 0 to 1 निगेटिव्ह असते. त्यामुळे या इंटरवल मध्ये f डबल डॅश x होईल मायनस ऑफ मायनस म्हणजेच पॉझिटिव्ह. आणि इफ x इज ग्रेटर दॅन 1 तेव्हा 1 to इन्फिनिटी या इंटरवल मध्ये ln x पॉझिटिव्ह असेल त्यामुळं f डबल डॅश x हे निगेटिव्ह असेल. याचाच अर्थ असा होईल की x इक्वल्स 1 हा इन्फ्लेक्शन पॉइंट होईल कारण x 1 असताना f डबल डॅश 1 0 आहे. x लेस दॅन 1 असताना f डबल डॅश x पॉझिटिव्ह आहे आणि x 1 पेक्षा मोठा असताना f डबल डॅश x हे निगेटिव्ह आहे. त्यामुळं f ला 0 to इन्फिनिटी मध्ये कुठंच मॅक्सिमा किंवा मिनिमा नाही. त्यामुळं ऑप्शन बी आणि सी हे सुद्धा फॉल्स आहेत. त्यामुळे याच इंटरवल मध्ये म्हणजेच 0 to इन्फिनिटी मध्ये द फंक्शन f हॅज नायदर ए पॉइंट ऑफ लोकल मॅक्सिमम नॉर ए पॉइंट ऑफ लोकल मिनिमम. तेव्हा फक्त ऑप्शन डी ट्रू आहे. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage.
थँक यू.